आरोपींच्या वतीने आपण एकंदरीत बाजू मांडली. काय नक्की निकाल देण्यात आला, कशा पद्धतीची सुनावणी झाली? आज जे कोर्टात पोलिसांनी आरोपींना हजर केलं, 15 आरोपी हजर केले होते, त्याच्यामध्ये पोलिसांची या मागणीप्रमाणे पोलीस कस्टडी त्यांनी मागितलेली होती आणि पोलीस कस्टडीतून बुधवारपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिली आणि त्याच्यामधले जे गुन्हे बघितले तर BNS 49, 109, 189, 191 बरेचसे असे कलम लावलेले, जे काही जुनं 307, 109 जे अटेम्प्ट टू कमिट मर्डर त्या संदर्भातले गुन्हे लावलेले. त्याच्यामुळं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, प्रोसिक्युशनचा युक्तिवाद आणि आरोपींनी केलेला युक्तिवाद हे दोघे ग्राह्य धरून बुधवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे. पोलिसांनी एकंदरीत FIR मधली कोणती माहिती सांगितली जेणेकरून जी 5 दिवसाची पोलीस कस्टडी आपल्या मार्फत कोणता युक्तिवाद करण्यात आला? आता आमच्या मार्फत असं युक्तिवाद करण्यात आला की जी घटना घडली ती मूळतः बाजार तळावर घडलेली आणि सगळे जे आरोपी आहेत बरेचसे 70-75% जे आरोपी आहेत ते व्यावसायिक आहेत. म्हणजे कोण भाजी विकतं, कोणाचं कशाचं दुकान आहे, कोण. त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी तिथं नव्हतेच की मग कुठनं आला, काय आला, ह्या गोष्टी आम्हाला काही कल्पना नव्हत्या. आमचा तो डिफेन्स आहे की आम्ही तिथं नव्हतो, ह्या घटना घडली त्याच्यात आमचा काही संबंध नाही, आमचं एवढंच होतं, बाकी काय. हिंदू मुस्लिम विषय खरं तर तुम्ही आज बोलताना म्हटले की यामध्ये आरोपी हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत आणि याला कसं काय जातीय निर्माण झाला, एकंदरीत पोलिसांनी जे प्रोसिक्युशनने जी FIR दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपित आणि मुस्लिम पण आरोपित. आता त्याच्या संदर्भात पोलीसच तुम्हाला सांगू शकतील, मी सांगणं योग्य होणार नाही, कारण की ते FIR जी दाखल केली ती पोलिसांनी केली. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात तुम्हाला जे सांगतील ते पोलीस सांगतील. आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही हिंदू मुस्लिमांवर ते FIR फोकस खरं तर FIR मधला फोकस केला होता. मात्र हे संपूर्ण जे प्रकरण पाहता एकंदरीत असं वाटत नाही किंवा यामध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही केलं त्यामध्ये हिंदू मुस्लिम याच विषयावरती पुन्हा ते फिरल्याचं पाहिलं नाही. त्याच्यामध्ये पोलिसांनी जी FIR दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपी आहेत आणि मुस्लिम पण आरोपी आहेत. त्याच्यामुळे त्यांना का आरोपी केलं, आता मी माझ्या आरोपींच्या संदर्भात जे सांगितलं की बाजार तळावर काम करणारी मुलं आहेत सगळी, त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये रोल नाही. आता हिंदू मुस्लिम त्यांनी का मेन्शन केलं, आरोपी का केलं, तर पोलिसांचा प्रश्न आहे, आम्ही नाही. सीसीटीव्हीचा मुद्दाही तुम्ही तिथं सीसीटीव्हीच्या मुद्द्यामध्ये एकंदरीत सीसीटीव्हीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांचं चालली इन्व्हेस्टिगेशन, ते ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल पूर्ण त्यावेळेस पोलिसांच्या रिमांड रिपोर्ट पुढच्या ह्याला येईल. ते काय ते पोलिसांनी कलमा लावलेली आहे या पद्धतीने लावलेली योग्य आहे. आमच्या लेखी आरोपीच्या लेखी सगळे अयोग्य कलम आहेत, कारण की आम्ही तिथं नव्हतो, आम्ही तिथं बाजार तळावर काम करणारे लोक आहेत. आता पोलिसांनी जे FIR दाखल केली त्या आम्हाला निष्करण त्याच्यामध्ये गवण्यात आलं. आम्ही सगळे कामगार लोक आहेत, म्हणजे जिथं प्रॉपरचे जरी असलो तरी आम्ही व्यावसायिक आहेत आणि बाजार असल्यामुळे कोण बाजारला घेऊन पिशवे आले, तुम्ही मॉब मध्ये आम्हाला दिसलो, आम्ही कसं गुन्हा दाखल केला पोलिसांनी काय दाखल केलं? आता BNS चे जे नवीन 49, 109, 189 जवळजवळ 25-30 गुन्हे दाखल केले.